आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी मंत्री मंगल प्रभात लोढा हे अबू आझमी यांच्या घरासमोर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। भाजपाकडून या ठिकाणी आंदोलन केलं जात होतं, मात्र पोलीस आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये या ठिकाणी संवाद होतोय। आपण हे दृश्य पाहतोय। मंत्री मंगल प्रभात लोढा या ठिकाणी उपस्थित आहेत। भाजपाकडून अबू आझमी यांच्या घरासमोर आंदोलन केलं जात होतं। वंदे मातरम हे गीत गायनासाठी अबू आझमी यांना भाजपाकडून निमंत्रण देण्यात आले होतं, मात्र या ठिकाणी आता आपण पाहतोय पोलिसांचा बंदोबस्त। पोलीस आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। अबू आझमी यांच्या घरासमोर मंगल प्रभात लोढा हे आता या ठिकाणी दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय। भाजपाकडून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। त्यांच्या घरासमोर या ठिकाणी वंदे मातरम हे गीत गायन केलं जाणार आहे। अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन आपण ही आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। मंत्री मंगल प्रभात लोढा अबू आझमी यांच्या घरासमोर या ठिकाणी उपस्थित। पोलीस आणि त्यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। भाजपाकडून या ठिकाणी आंदोलन केलं जात होतं। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, मंगल प्रभात लोढा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राम दांडेकर चौक जो गेट ऑफ इंडिया जवळ आहे, या ठिकाणी आता पोलीस आणि मंगल प्रभात लोढा यांची चर्चा सुरू आहे। अगदी काही अंतरावरतीच आमदार अबू आझमी यांचं घर आहे, मात्र या भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत वंदे मातरम म्हणण्यावरती ठाम आहेत। एकूणच जी ठिकाण ठरवण्यात आलं होतं त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावरती पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली आहे। बॅरिगेटिंग या सर्व परिसरामध्ये करण्यात आलेली आहे, मात्र लवकरच या ठिकाणी तोडगा काढण्यात येईल आणि जो ठरलेलं ठिकाण आहे त्याच ठिकाणी वंदे मातरम समूह गीत गायन होईल असं एकंदरीत म्हटलं होतं। सध्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर मंत्री मंगल प्रभात लोढा हे माध्यमांशी संवाद साधताना पाहायला मिळतात आणि नक्की काय घडलं या संदर्भातील माहिती ते देताना पाहायला मिळतात। मात्र स्वप्नील, मी काही सेकंद आपल्याला थांबवते। आज वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होतात आणि या निमित्ताने भाजपकडून जे आंदोलन केलं जाते ते अबू आझमीच्या घरासमोर काय सांगाल? असं आहे की ते पूर्ण देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी स्वतः वंदे मातरमचा पाठ करणारा 150 वर्षापूर्वीला दिलेला हा स्वतंत्रतेचा मंत्र होता। हा काय धार्मिक नाही आहे, राजनीतिक नाही आहे, हा आझादीचे जे सेनानी होते त्याने श्रद्धांजली आहे। म्हणून मी आता इथे पोलीसच्या अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट करायला आलो आहे की आम्हाला करू द्या, आम्ही जे काय सामंजस्याने करू, आम्हाला कोणाने भांडायचं नाही आहे। वंदे मातरमने सर्वांनी एकत्र व्हायचं असं आमच्या पूर्वी पण आव्हान होता। आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजीने स्वतः इथे येणार आहे आणि त्याने पण सर्वांना आमंत्रण केलं आहे की तुम्ही आमच्याबरोबर यावा, जे काही होईल ते शांतता होईल, सर्व आम्ही पण शांतता राखू। पोलिसांनी परवानगी दिली? हा इथे जिथे पण उभे आहे तिथे गायन नक्की होणार आहे। विधानसभेत जो वाद झाला होता त्याच वादाला धरून हा वाद नाही आहे, हा आझादीचा मंत्र होता। तुम्ही एक कल्पना करा की 150 वर्षापूर्वी आझादीचा झेंडा हातामध्ये लेऊन स्वतंत्र सेनाने पुढे जायच्या, अंग्रेजांनी गोली मारायची, लाठी मारायची, तरी पण झेंडा पण वंदे मातरमचा नाद करायचा आणि नंतर दुसऱ्याच्या हातामध्ये झेंडा द्यायचा। हा या झेंडामध्ये ताकद होती, हा या मंत्रामध्ये ताकद होती। तर अबू आझमीचे गर्व नाही, पूर्ण मुंबई नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आम्ही। ठीक आहे, त्याने जे काय सांगायचं त्याने सांगू द्या। त्याने फक्त एक जातीचे वोटामध्ये निवडून येत नाही। हा वंदे मातरम भारताच्या नारा काय, धर्मचा काय, राजनीतिक नारा नहीं। हिंदी में जानना चाहेंगे? एक हो गया। हिंदी में वंदे मातरम का कार्यक्रम पूरे महाराष्ट्र में हर तालुके में होगा, यहाँ पर भी होगा। माननीय हमारे अध्यक्ष अमित साटम जी भी आ रहे हैं, मैं भी मंत्रालय का कार्यक्रम करके वापस यहाँ पर आऊँगा और वंदे मातरम का नारे का किसी को विरोध करना नहीं चाहिए। कानून की स्थिति संभालते हुए, कानून स्थिति न बिगड़ते हुए हम सबके साथ सामंजस्य से कार्यक्रम करेंगे। चेतन, आपण या ठिकाणी ऐकलं मंत्री मंगल प्रभात लोढा या ठिकाणी आज आपण पाहतोय समूह गायन या ठिकाणी वंदे मातरमचं होणार आहे। आपण मंत्रालयात आहात, मुख्यमंत्री थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, काय अधिकची माहिती?
निश्चित निलम, संपूर्ण देशभरामध्ये असे 150 कार्यक्रम घेण्याचं नियोजन भाजपने केलेलं होतं. आता मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री थोड्याच वेळात पोहोचतील. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यमंत्री ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी ही आज सामूहिक वंदे मातरम गायन होत आहे. सर, काय सांगाल? अबू आझमींच्या घरासमोर मंत्री मंगलप्रभात लोढा पोहोचलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांनी विरोध केला होता त्यांच्या घरासमोर कायद्याला कुठली बाधा न पोहोचवता आता वंदे मातरमचं सामूहिक गीत केलं जात आहे. तुमची काय भूमिका आहे? सरकारच्या वतीने वंदे मातरम 150 वर्ष हा उत्साहात साजरा करायचा कार्यक्रम पूर्ण वर्षभर त्याची सुरुवात आज आहे. वंदे मातरम हे राष्ट्रगीत तर आहेच, युद्धगीत आहे, प्रेरणागीत आहे आणि आपला विरासत ही आपण जपली पाहिजे ही भूमिका घेऊन सरकार काम करत आहे. राजकीय भूमिका सरकारने घेतलेली नाही, पण जे राजकीय पक्ष वंदे मातरमला विरोध करतील त्यांना त्याच पद्धतीने लोकशाही पद्धतीने थेट उत्तर देणं हे भारतीय जनता पक्षाचं काम आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे आंदोलन हे राष्ट्रभक्तीचं आंदोलन आहे. आता बाकीचे यात काय भूमिका घेतात, मग ते उबाटा असो, ते मनसे असो, ते काँग्रेस असो, ते राष्ट्रवादी असो, त्यांना आमचा सवाल आहे, तुम्ही वंदे मातरमच्या बाजूने आहात की अबू आझमीच्या बाजूने आहात ते स्पष्ट करा. तुम्ही आवाहन केलेलं होतं, शासन निर्णय जारी झाला, मात्र लोकशाही मराठीने एक रिअलिटी चेक केला. मराठी शाळांमध्ये वंदे मातरमचं सामूहिक गायन केले जात आहे, मात्र उर्दू शाळांमध्ये अद्यापही तसं केलं जात नाहीये. अनुदान शासनाकडून घेतात, मात्र शासनाचा नियम पाळला जात नाहीये. अशा शाळांवर सुद्धा कारवाईची काही बडगा उगारला जाईल का? कुठलीही शाळा असो, अनुदानित किंवा राज्यातील विना अनुदानित, राज्य सरकारचा निर्णय हा त्याला पाळावाच लागेल. तो पाळला गेला नाही तर त्याच्यावरची योग्य भूमिका आणि कारवाई संबंधित विभाग करेल. एकंदरीत हे होते आशिष शेलार. निलम, ज्या प्रकारे पाहिलं, लोकशाहीने जो रिअलिटी चेक केला होता, ज्या शाळा या नियमाचं पालन करणार नाही त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. मग त्या अनुदानित असतील किंवा विना अनुदानित असतील. थोड्याच वेळात या व्यासपीठावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होईल आणि या ठिकाणी संपूर्ण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही आवाहन करण्यात आलेलं होतं. आपण पाहू शकतो मंत्रालयाच्या वेगवेगळ्या मजल्यांवरती आता कर्मचारी जमा लागलेले आहेत. त्रिमूर्ती प्रांगण आहे तिथे खचाखच कर्मचाऱ्यांनी हे भरलेलं आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वंदे मातरमचं सामूहिक गायन केलं जाईल. 150 वर्षपूर्तीनिमित्त हा उपक्रम जो सरकारने घेतलेला आहे त्याच्यामध्ये शासकीय कार्यालय असतील किंवा संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, त्यांना सुद्धा एकंदरीत या कालावधीमध्ये वंदे मातरमचं सामूहिक गायन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जी, या ठिकाणी पद्मजा फिनानी जोगवेकर या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची यावरती काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. निश्चित आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे बडे अधिकारी असतील. म्हैसकर सर आपण पाहत आहोत, मागे पद्मजा फिनानी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. मॅडम नमस्कार, लोकशाहीमध्ये स्वागत आहे तुमचं. आज वंदे मातरमचं गायन केलं जाणार आहे, काय तुमची भावना आहे, प्रतिक्रिया? मी स्वतःला अत्यंत भाग्यशाली समजते की आज मला इथे गायला मिळतंय हे, आणि ते सुद्धा वंदे मातरम सारखा मंत्र. मला खूप आनंद होतोय. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतोय, मात्र लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी आम्हाला सुरुवातीच्या 2 ओळी ऐकायला मिळतील का वंदे मातरमच्या? वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. एक शेवटची प्रश्न घेतो. काही राजकीय पक्ष असतील किंवा व्यक्ती आहेत त्या या गीताला विरोध करत आहेत. एक कलाकार म्हणून तुम्ही काय आवाहन कराल त्यांना? हे गीत आपल्या भारत मातेला वंदन आहे आणि भारतात राहणाऱ्या आणि भारतीय सगळ्या व्यक्तींनी त्यांना प्रत्येकाला अभिमान म्हटलं पाहिजे हे गीत गाताना. निश्चितपणे त्यामुळे हे भारत मातेचं गीत आहे, हे गाताना आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. परिणामी कलाकार असतील किंवा वेगवेगळे अधिकारी असतील, राजकीय व्यक्ती असतील, त्यांच्याकडून आज एकंदरीत हे वंदे मातरमचं सामूहिक गीत गायन केलं जाणार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा दिल्लीवरून आपल्याला वंदे मातरम गाताना पाहायला मिळतील. नीलम जी, यामध्ये मुस्लिम नेते सहभागी होणार का, त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चितच या वंदे मातरम गायनाला याआधीही अबू आझमी सहित
काँग्रेसचे जे आमदार आहेत असलम शेख असतील किंवा अमीन पटेल असतील यांनी विरोध केलेला होता. त्यानंतर भाजपने भूमिका घेतलेली की त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही वंदे मातरमचं गायन करू. त्यामुळे मालाड मालवणीमध्ये सुद्धा आज असलम शेख यांच्या घरासमोर अशाच प्रकारे आंदोलन होण्याची दाट शक्यता आहे. सध्या कुलाबा या ठिकाणी अबू आझमी वास्तव्यास आहे त्या ठिकाणी आणि मानखुर्द जो त्यांचा मतदारसंघ आहे या दोन्ही ठिकाणी आता भाजपने कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यामुळे भाजपाकडून आता वंदे मातरमच्या या गीताच्या माध्यमातून कुठेतरी आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळतोय. जी नक्कीच. जी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मंत्रालयात आता थोड्याच वेळात वंदे मातरम हे सुरू होणार आहे. मुख्यमंत्री आता थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील आणि वंदे मातरम या ठिकाणी आता हे गीत गायलं जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.